असणार. एकही असा नाही की त्यांनी पिक्चर बघितलाय तो, पण त्यांनी तुम्हाला सांगायला तुम्ही मतदान नोंदणी करा. पाठीमागच्या मोहिमेच्या वेळी त्यांचं पोस्टर इथं पाठीमागं लावलेलं होतं, त्यांचं चित्र होतं. आता ती मुलगी दुसरी आहे. आता लगेच तुम्ही काहीतरी असं करून बघायला लागलाय, बरोबर दिसत दिसत नाही ते आता. तुम्हाला सांगायचा मेन पॉईंट म्हणजे असा आहे, हा काही सायन्सचा तास सुरू नाही, तुम्ही गंभीर होऊ नका. 6 नंबर फॉर्म भरायचा म्हणजे आता फार मोठं सायन्सवर काहीतरी आपल्याला प्रोजेक्ट करायचा आहे, काय करायचं आहे असं काही नाही. 6 नंबर फॉर्म भरायचा आहे. आपण संपूर्ण जगभर मिळवतो की आमची लोकशाही ही प्रगल्भ लोकशाही आहे, जगातील सगळ्यात मोठी लोकशाही असणारा देश आहे. आपल्याला वाईट वाटतं, असं म्हणतो की आपल्यालाच लाज वाटते की आमच्यामध्ये मतदान नोंदणीच करत नाही. 18 ते 21 वयोगट आयोगाच्या असं लक्षात आलंय की 18 ते 21 वयोगटातील कितीतरी विद्यार्थी असे, कितीतरी मुलं असे त्यांनी मतदान नोंदणी करत नाही, जात नाही. आयोगानं ज्यावेळी अभ्यास केला त्यावेळी आयोगाच्या लक्षात आलं की मतदान नोंदणी करणं आणि प्रत्यक्ष मतदान करणं, ज्या दिवशी मतदाना दिवशी शासकीय सुट्टी असते त्या सुट्टी दिवशी देखील काही लोक आपल्या पाहुण्यांच्या गावी जाणं, फिरायला जाणं हे पसंत करतात. शहरी भागामध्ये मतदान नोंदणीचं प्रमाण आणि मतदान करण्याचं प्रमाण तुलनेनं खूप कमी आहे. 50% 60% मतदान होतं मतदाना दिवशी. त्याचबरोबर आपल्या खेडेगावामध्ये जे वंचित घटक आहेत, आता तुम्ही तुमचं 6 नंबर फॉर्म भरून तिथे विषय संपला नाही.